नमस्कार, मी संकेत आवटे. रिलायन्स 25% डाऊन आहे. हाच रिलायन्स पुढे त्याचा बिझनेस धोक्यात आहे का? रिलायन्समध्ये खूप मोठी गडबड सुरू आहे का? ऑइल टू केमिकलमुळे अनेक आरोप केले जातात रिलायन्सवर, पण याच संधीचं सोनं करता येऊ शकतं. एक अशी स्ट्रॅटेजी मी रिलायन्सची तुम्हाला सांगणार आहे, जी स्ट्रॅटेजी तुम्हाला लॉंगर रनमध्ये तुफान पैसा कमवून देऊ शकते. काय स्ट्रॅटेजी आहे ही मध्ये व्यवस्थित मी एक्सप्लेन करेन. व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका. खूप काही यामध्ये शिकण्यासारखं आहे आणि प्रचंड व्हॅल्यू तुम्हाला यामधून मिळणार आहे, हे मी गॅरंटी देऊन सांगतोय. सो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी पहिला चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा, कारण एवढा सगळा रिसर्च करण्यासाठी खूप जास्त मेहनत घ्यावी लागते. जर आता सध्या रिलायन्सकडे आपण बघितलं ना, तर तो आपल्याला 25% डाऊन पाहायला मिळतो त्याच्या हाय पासून. आता सध्या रिलायन्सच्या इन्व्हेस्टरसाठी एक चित्र जर बघितलं, 1 वर्षात 8% मायनस आहे. गेल्या 3 वर्षांमध्ये चांगले काही रिटर्न दिसत नाहीत. पनवती लागल्यासारखा आपल्या पोर्टफोलिओमध्ये तो येऊन बसलाय. मेजर म्युच्युअल फंड कंपनीज त्याला होल्ड करतायत, FII सुद्धा मेजरली त्याला होल्ड करतायत. पण आत्ता FIIsनी त्यांचं होल्डिंग कमी केलेलं आहे. नेमकं रिलायन्समध्ये काय सुरू आहे याचा कम्प्लीट रोडमॅप मी तुमच्यासमोर मांडतोय पॉइंट वाईज. पहिला आहे रिलायन्सचे मेजर बिझनेसेस आणि त्याचे परफॉर्मन्स. दुसरं आहे रिलायन्सच्या प्रत्येक सेगमेंटला ना कोणकोणते मोठे चॅलेंजेस येतात. तिसरं आहे त्यांच्या प्रत्येक बिझनेसचे ऍडव्हान्टेज काय आहेत, डिसएडव्हान्टेज काय आहेत आणि खरंच त्या बिझनेसला फ्युचरमध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत का. आणि चौथा आहे टेक्निकल अनालिसिस, प्लस आपण एका कन्क्लुजन पर्यंत पोहोचणार आहोत आणि इन बिटवीन स्ट्रॅटेजी सुद्धा मी व्यवस्थित एक्सप्लेन करणार आहे. सो ती मिस करू नका. ती जर मिस केलात ना तर काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ बघा, लक्षपूर्वक. 15 मिनिटं जातील पण व्हॅल्युएबल असतील. सगळ्यात आधी अनालिसिस करताना आपल्याला बघावं लागेल कंपनी कोणत्या सेगमेंटमध्ये काम करते, कोणकोणत्या सेक्टरमध्ये कंपनीचा हात आहे. तर पहिला O2C, ऑइल टू केमिकल, ऑइल टू गॅस. रिलायन्स रिटेल सेगमेंटमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात हे बिझनेस करतात. डिजिटलमध्ये काम करतात आणि त्याचबरोबर फायनान्स अँड मीडियामध्ये सुद्धा हे लोक काम करत आहेत. 1.5 वर्षापूर्वीच त्यांनी एक बिझनेस वेगळा केलेला आहे, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस. ही कंपनी एक वेगळीच झाली, डिलिस्ट झाली. ज्या लोकांकडे रिलायन्सचे शेअर्स होते त्यांना एक्स्ट्रा शेअर्स मिळाले. तीच ब्युटी मी काही वेळाने तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. पण सेगमेंट वाईज जर तुम्ही बघितलं, ऑइल टू केमिकल O2C मधून त्यांचा जो रेव्हेन्यू आहे तो 56.8% येतो, जो की आधी 80% होता. हळूहळू 65 वर आला, आता तो 56% आहे. ऑइल टू गॅस 2.7%, रिलायन्स रिटेलमधून 22%, डिजिटल सर्व्हिसेसमधून 12.7% आणि अदर बिझनेसेसमधून 5.8% रेव्हेन्यू जनरेट होतोय. सेगमेंट वाईज तुम्हाला दिसत असेल की ऑइल टू केमिकल खूपच जास्त ड्रॉप झालाय. ऍक्च्युली तो बिझनेस ड्रॉप झालेला नाही. ओव्हरऑल कॉन्ट्रीब्युशन त्याचं जे आहे ते कमी दिसतंय, बिकॉज बाकीच्या सेगमेंटमधून त्यांचा रेव्हेन्यू वाढलाय. हीच सांगणारी गोष्ट मी तुमच्यासमोर मांडतोय. ऑइल टू केमिकलचा जो बिझनेस आहे तो 3,20,000 कोटीचा रेव्हेन्यू जनरेट करत होता 2021 मध्ये. तो आता 5,64,000 करतोय आणि याच्या आधीच्या वर्षी म्हणजे 23 मध्ये 5,94,000 म्हणजे ऑलमोस्ट डबल झाला होता. ऑइल टू गॅस 2,000 वरून 24,000 वर गेला. रिटेल 1,57,000 वरून 3,00,000 वर गेला. डिजिटल सर्व्हिसेस 90,000 वरून 1,32,000 वर गेला आणि अदर 48,000 वरून 80,000 वर पोहोचलाय. म्हणजेच मेजर सेगमेंट त्याचे ऑलमोस्ट डबल झालेत. पण जी ग्रोथ तुम्हाला रिलायन्स डिजिटल सर्व्हिसेसमध्ये दिसायला पाहिजे बाकीच्या प्रोडक्टच्या कंपॅरिझनमध्ये, ती इथं दिसत नाही. हे सेगमेंटमध्ये आपण त्याच्या सेपरेट बघणार आहोत. मग मला प्रश्न निर्माण हा होतो की स्टॉक खाली का जातोय. सिंपल लॉजिक आहे, कुठलंही मोठं रॉकेट सायन्स नाही. नंतर सेगमेंट वाईज मी सांगतोय, पण त्याआधी रेव्हेन्यू बघा. चार्टमध्ये तुम्हाला क्लिअरली दिसत असेल इथे 2021 पासून ते 2024 पर्यंतचा डेटा मी तुमच्यासमोर मांडलाय. सप्टेंबर 21 ते सप्टेंबर 24. 21 पासून जर टोटल रेव्हेन्यू तुम्ही बघितला तर 1,00,000 कोटीवरून तो वाढत 1,40,000 वर आला 22 सालापर्यंत. तिथून परत थोडासा कमी होत 23 पर्यंत अगेन 1,40,000 वरच आला. पण 23 पासून पुढे तो 1,50,000 कोटीवर पोहोचला आणि जून 24 आणि सप्टेंबर 24 मध्ये तो परत डिक्लाइन झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच मागचे 2 क्वार्टर आपल्याला खराब परफॉर्म करताना पाहायला मिळतात. सेम ऑपरेटिंग प्रॉफिट 20,000 वरून 14 आणि 13,000 वर आलेलं दिसतं. ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन त्यामुळेच डिक्लाइन झालेला आहे. प्रॉफिट बिफोर टॅक्स जर तुम्ही बघितला तर 15,000 कोटीवरून जो मार्च 2024 ला होता तो 10,000 वर आलेला आपल्याला पाहायला मिळतो. 10,000 कोटी अमाऊंट तर खूप मोठी आहे, पण जी ग्रोथ आपल्याला क्वार्टर ऑन क्वार्टर दिसायला पाहिजे एखाद्या चांगल्या
वेल नोन किंवा कॉन्ग्लोमरेटवाल्या कंपन्यांमध्ये ती गोष्ट आपल्याला इथं दिसत नाही. नेट प्रॉफिट जे 11,500 कोटीच्या आसपास आपल्याला दिसत होता, 11,283 कोटी रुपये मार्च 2024 मध्ये ते 7,700 कोटीवर आलेलं दिसतं. EPS सुद्धा आपल्याला कुठेतरी ड्रॉप होताना पाहायला मिळतो, जो की आधी अर्निंग पर शेअर होता 16.7, तो 11.4 वर आलेला आहे. सो हे जे खराब आकडे आहेत, हे खराब आकडे ओव्हरऑल स्टॉकला खाली घेऊन येण्यासाठी कारणीभूत आहेत. आणि फ्युचर आउटलुक जे दिलं जातं कंपनीचं, ते सुद्धा कुठेतरी खराब दिलं जात आहे. हा सुद्धा एक प्रॉब्लेम आहे. पण हे एवढंच सत्य आहे का? तर 100% नाही. हे जाणून घेण्यासाठी सेगमेंट वाईज अनालिसिस करायला पाहिजे आणि प्रत्येक सेगमेंटचं नॉलेज घेऊन आपल्याला ठरवायला पाहिजे की यामध्ये नेमकं काय सुरू आहे. आणि त्यासाठीच डीप अनालिसिस करणं गरजेचं आहे जेव्हा आपण एखाद्या स्टॉकबद्दल डिस्कस करतो, इन्व्हेस्ट करण्याचा विचार करतो. तुम्हाला जर आमची मदत हवी असेल तर डेफिनेटली या नंबरला कॉल करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे पर्सनल फायनान्सिंगची. ती लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचा नंबर, तुमच्या डिटेल भरू शकता, जेणेकरून तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग फ्री ऑफ कॉस्ट करून दिलं जाईल. बिझनेस आहे सगळ्यात मोठा यांचा O2G आणि O2C. हा बिझनेस मी पुन्हा एकदा रिपीट करतोय. प्रत्येकाला वाटतं की हा पुढे जाऊन बुडणारा बिझनेस आहे, डोक्यातनं काढून टाका. हा सगळ्यात जास्त पैसा छापून देणारा आणि कन्सिस्टंट पैसा देणारा बिझनेस आहे. यामुळे तुमची खूप मोठी पॉवर देशामध्ये अटळ राहते, टिकून राहते आणि म्हणूनच अदानी सुद्धा या बिझनेसमध्ये उतरलेले आहेत. यावरूनच तुम्ही विचार करा की फ्रेश एंट्री त्यांनी केली आहे. बऱ्याच लोकांना वाटतं हा बिझनेस डिक्लाइन आहे, पण डिक्लाइन नाही. मी गॅरंटी देऊन सांगतोय, येणारी 10 ते 20 वर्ष, ॲटलिस्ट 10 ते 20 वर्ष आपल्याला हा बिझनेस अप ट्रेंडमध्ये दिसेल आणि ब्रेंट क्रूड किंवा पेट्रोल डिझेलचा सेल्स हा तुम्हाला अप ट्रेंडमध्ये दिसणार, ना की डिक्लाइनमध्ये. येईल इलेक्ट्रिक व्हेकल, त्याचं पेनिट्रेशन होईल, पण तेवढी डिमांड पण वाढत जाते आणि सो दॅट हा सुद्धा बिझनेस तुम्हाला वाढतानाच दिसणार आहे. परिणामी रशिया, युक्रेन आणि या सगळ्यांमध्ये जे ब्रेंट क्रूड बनवतात त्यांच्यामध्ये वॉर वगैरे सुरू होता, त्याचा इम्पॅक्ट आणि त्याच्यामुळे प्रॉफिट मार्जिनमध्ये इम्पॅक्ट आपल्याला होताना पाहायला मिळाला. आणि जेव्हा जेव्हा हे क्रूड ऑइल स्वस्त होईल तेव्हा तेव्हा गव्हर्नमेंटने यावर विंडफॉल टॅक्सेस लावले. परिणामी यांचे जे प्रॉफिट मार्जिन होते ते कमी होताना पाहायला मिळाले. फॉर एक्झाम्पल, सप्टेंबर 2021 मध्ये रेव्हेन्यू होता 1,20,000 कोटीचा, ज्यामध्ये ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन होतं 12,700 कोटीचं. सेम 2024 मध्ये जेव्हा सप्टेंबर महिना आपण बघितला, 1,55,000 कोटीचा रेव्हेन्यू होता, जो की 1,20,000 पेक्षा 1,55,000 ऑब्व्हियसली जास्त आहे. पण ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन मात्र 12,700 वरून 12,400 कोटीला आलं, जे की आपल्याला डिक्लाइन होताना पाहायला मिळालं. आणि पुढचं सेगमेंट आणि महत्वाचं सेगमेंट रिलायन्स रिटेल. मेजर थ्रेट आपल्याला रिलायन्स रिटेललाच पाहायला मिळतो. बरेच लोक काय म्हणतात, रिलायन्स रिटेल हा सगळ्यात बेस्ट बिझनेस आहे, पण नाही. मला यांचा सगळ्यात चांगला आवडणारा बिझनेस आहे ऑइल टू गॅस, ऑइल टू केमिकल, ज्यामधून सस्टेनेबल, स्ट्रॉंग, कन्सिस्टंट, गॅरंटीड चांगला इन्कम मिळत राहतो. रिटेल स्पेसमध्ये भयंकर कॉम्प्लिकेशन्स आहेत किंवा जास्त कॉम्पिटिशन पण आहे. जर तुम्ही ई कॉमर्स बघितलं, फास्टेस्ट ग्रोथ झाली. ई कॉमर्सला आता क्विक कॉमर्स आलं. ओव्हरऑल क्विक कॉमर्सची ग्रोथ जी आहे ना, ती 2 वर्षामध्ये 280% झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे वर्षाला 150% ग्रोथ आहे. म्हणजे काय, 28,000 कोटीच्या आसपास यांचा सेल्स आपल्याला पाहायला मिळतो. पण हा 28,000 कोटीचा सेल जर तुम्ही कम्पेअर केला रिलायन्स रिटेल सोबत, तर फक्त 10% होतो त्यांच्या ओव्हरऑल सेल्सच्या. ते जवळपास 3 लाख कोटीचा सेल्स करतात आणि हे 28,000 कोटी पूर्ण क्विक कॉमर्सची इंडस्ट्री. याचा अर्थ रिलायन्स कधीही आपली पाळंमुळं त्यामध्येही पसरू शकतो जोरदार लेवलला. रिलायन्स रिटेल 1 वर्षापूर्वी जर बघितलं तर अग्रेसिव्हली एक्सपांड करत होता आणि मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगत होतो ही कन्सर्न दाखवणारी गोष्ट आहे. अग्रेसिव्ह एक्सपान्शन ठीक आहे, पण लेफ्ट अँड राईट एक्सपांड करत जाणं कुठंतरी चुकीचं ठरतंय असं मला वाटत होतं. पण ती स्ट्रॅटेजी चुकीची पण आणि बरोबर पण म्हणता येत नाही. त्यांच्या धंद्याच्या दृष्टिकोनातून ती गरजेची आहे. 1700-1800 स्टोअर प्रत्येक क्वार्टरला ते ओपन करायचे. तिथं आत्ता फक्त 200, 300, 400 याच रेंजमध्ये ते स्टोअर ओपन करताना पाहायला मिळतात. म्हणजेच काय, ॲव्हरेज एक 300-400 स्टोअर ते ओपन करतात एका क्वार्टरमध्ये. 1800 कुठे आणि 300-400 कुठे, एवढा डिफरन्स का आला? त्याच्या मागे कारण आहे कुठेतरी सॅच्युरेशन आल्यासारखं त्यांना वाटतंय. 100-200 स्टोअर त्यांना बंद करावे लागत आहेत क्वार्टरली आधेमध्ये जर तुम्ही बघितलं तर. याचं रिझन काय आहे? तर आपण स्टोअर तर ओपन केले, बिझनेस आला पाहिजे ना, व्हायबल बिझनेस असायला पाहिजे. जो काही मी बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलंय त्यातून ROI खूप जास्त मॅटर करतो. एवढ्या अग्रेसिव्हली जेव्हा तुम्ही एक्सपेंड करता आणि तेवढ्या अग्रेसिव्हली जर त्यामधून रिटर्न जनरेट होत नाहीत तर तुमचा बिझनेस काही महिन्यात कुलूप लावू शकतो.
एवढी मोठी रिस्क यामध्ये असते. सो जो त्याने डिसिजन घेतला क्लोज करण्याचा स्मार्टेस्ट डिसिजन आहे आणि तो घेणं गरजेचं आहे. वाघाला उडी मारण्यासाठी 2 पावलं मागं यावेच लागतात, तीच 2 पावलं ही आपल्याला इथं पाहायला मिळतात. पण जर हे असंच दाबून चालवत राहिले असते तर खूप मोठे निगेटिव्ह इम्पॅक्ट पाहायला मिळाले असते. मग आता परत क्विक कॉमर्सवर जाऊयात. जर आपण बघितलं जिओ मार्टला, तर यांची जी डिलिव्हरी टाइम होता तो 1 वर्षापूर्वी 90 मिनिट होता, तो आता 30 मिनिटापर्यंत घेऊन आलेत. मग क्विक कॉमर्स 10 मिनिटात तुम्ही म्हणाल, हो नक्कीच, पण 10 मिनिट हे लॉंग टर्मसाठी सस्टेनेबल आहे का? तर त्यावर थोडासा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि जरी असेल तरी जिओ 100% ते करण्यासाठी पुढं येणारच आहे. कारण कुठलाही बिझनेस जिओलाच म्हणजेच रिलायन्सला किंवा अदानी साहेबांना डायरेक्ट विरोध करून त्यांच्या कॉम्पिटिटरनी त्यांच्या समोर मोठं होणं, आणि तेही आपल्या देशामध्ये, एवढं सोपं नाही. एवढंच लक्षात असू दे, मी जास्त बोलणार नाही. कंपनीचं म्हणणं हे आहे की नॉन ग्रॉसरी ऑर्डर्स ज्या आहेत त्यांची ग्रॉस ऑर्डर व्हॅल्यू पण तुम्ही म्हणू शकता, ती वाढताना पाहायला मिळते आणि ती डायरेक्ट डबल झालेली आहे. एवढंच नाही तर सेलर बेस सुद्धा 40% इयर ऑन इयर वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोष्ट करूया अजिओची. अजिओमध्ये 15-18 लाखाच्या आसपास कस्टमर त्यांचे वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात. इयर ऑन इयर 25% ग्रोथ आहे इन द प्रोडक्ट पोर्टफोलिओ. एवढंच नाही, फक्त हे 2 प्लॅटफॉर्म मिळून ना रिलायन्स रिटेलमध्ये ओव्हरऑल कोण जिओ मार्ट आणि अजिओ 17% कॉन्ट्रीब्यूट करतात, जे आधी 12% करायचे. पुढचा बिझनेस टेलिकॉम बिझनेस म्हणजेच रिलायन्स डिजिटल, हा जवळपास 12% रेव्हेन्यू कॉन्ट्रीब्यूट करतो ओव्हरऑल त्यांच्या बिझनेसमध्ये. पण सेकंड लार्जेस्ट नेट प्रॉफिट देणारा हा बिझनेस आहे. 30% प्रॉफिट जे आहे ना फक्त या एका बिझनेसमध्ये येतं. 12% रेव्हेन्यू जनरेट होतो, पैसा येतो 12% टोटल गल्ला, पण 30% नेट प्रॉफिट हा एकटा बिझनेस जनरेट करतोय. मेजरली बऱ्याच अफवा उठत आहेत की जिओचा कॉम्पिटिटर म्हणजेच BSNL मोठा होतोय, तो पुढे जाणार आहे, रिलायन्सचे कस्टमर कमी होत आहेत वगैरे वगैरे. एवढं सोपं नाही. नो डाऊट रिलायन्सचा जिओचा बराच इश्यू आहे. सिम कार्डमध्ये काही इश्यूज येतात, नेटवर्कचे इश्यूज आहेत, नेटचं स्पीड आधीमध्ये गडबडतं. ॲज कम्पेअर टू एअरटेल थोडंसं ते डाऊन आपल्याला पाहायला मिळतं. बट शेवटी कॉम्पिटिशन तगडा आहे. BSNLची बऱ्याच ठिकाणी अजून रेंजच येत नाही. जिथं बाकीच्यांची रेंज येत नाही तिथं BSNLची रेंज येते. त्यामुळे ते कंपॅरिझन करणं आणि ते 5G सुरू करणार आहेत, परत रिलायन्सला ते बीट करतील. अगेन रिलायन्स, अंबानी साहेब, कुठलीही कंपनी जर मोठी होत असेल आणि त्यांची ती कॉम्पिटिटर असेल तर ती आजपर्यंतचा इतिहास असा सांगते की ती कंपनी काही कारणास्तव मोठी होत नाही आणि ऑटोमॅटिकली त्या कंपनीचा डाऊनफॉल सुरू होतो. 2 मेजर प्रॉब्लेम पाहायला मिळतात की जर मला रिलायन्स रिटेलमध्ये पैसा लावायचा आहे, पण प्रॉब्लेम कुठे येतो की मी इन्व्हेस्ट करतोय ओव्हरऑल रिलायन्समध्ये, जिथं ऑइल टू केमिकल आहे किंवा डिजिटल आहे वगैरे वगैरे, बाकीचे ब्रँड ऑदर सर्व्हिसेस पण त्यांचे आहेत. सो एक बिझनेसमध्ये जर मला इन्व्हेस्ट करायचं असेल तर सेपरेट स्टॉक लिस्टेड नाही. हळूहळू रिलायन्स आता त्यांचा एक स्टॉक बाहेर काढताय. पण महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा रिलायन्स माझ्याकडे सुद्धा होता त्या केसमध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा एक स्टॉक मला फ्री मिळाला. या केसमध्ये ऑलमोस्ट 12 ते 15% माल फुकट मिळाला. ही पहिली गोष्ट लक्षात घ्या. जेव्हा जेव्हा हे व्हॅल्यू अनलॉक करण्याचा प्रयत्न करतील, डिजिटलचं व्हॅल्युएशन 10 लाख करोड सांगितलं जातं, त्याचबरोबर रिटेलचं पण 10 लाख करोड प्लस सांगितलं जातं. जर या सगळ्या बिझनेसेसचे 10 लाख, 15 लाख, 20 लाख कोटीचं व्हॅल्युएशन आहे, तर ओव्हरऑल मार्केट कॅप जे याचं बनतं ते 35-40 लाख कोटीचं बनतं, जिथं ऑलरेडी आजचं रिलायन्सचं मार्केट कॅप आहे 16 लाख कोटी. मग जर हे बिझनेसेस डिलिस्ट झाले तर खूप चांगली अपॉर्च्युनिटी एक्झिस्टिंग इन्व्हेस्टरना मिळू शकते. सो ओव्हरऑल जर बिझनेस बघितला तर जबरदस्त आहे. स्ट्रॅटेजी काय सांगते तर जेव्हा जेव्हा एखादी कंपनी डिलिस्ट होते, जुनी कंपनी सोडून द्या, तुम्ही म्हणाल त्याची व्हॅल्यू डाऊन होणार, काहीच इश्यू नाहीये, कारण मेन मसाला होता तो बाहेर आलेला आहे, त्याची मेजर व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली आहे, ती ग्रोथ खूप चांगली देते. आता यामध्ये सुद्धा ज्या कंपनीज आहेत त्या कंपनीत सुद्धा परफॉर्म करणार आहेत, तो स्टॉक सुद्धा ग्रो करणार आहे, नवीन स्टॉक सुद्धा ग्रो करणार आहे. ही सिंपल स्ट्रॅटेजी आपण तिकडे अप्लाय करू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट, जर यांचा ऑइल टू केमिकल बिझनेस आहे, मी तुम्हाला सांगतोय की 20 वर्षात ऑइल टू केमिकल बिझनेसला कुठलाही धोका नाहीये, अदरवाईज अदानींनी इन्व्हेस्टमेंट केली नसती. पुढची महत्वाची गोष्ट, जर यांनी ग्रीन एनर्जीमध्ये त्या बिझनेसला कन्वर्ट केलं, जसं तुम्हाला ऑइल इंडिया, HP ची ग्रोथ दिसते वगैरे वगैरे, त्यांच्याबद्दल ग्रीन एनर्जी जोडली जाते, सगळं काही सांगितलं जातं, ते त्या बिझनेसमध्ये उतरणार आहेत, ब्ला ब्ला ब्ला, सगळ्या गोष्टी सुरू आहेत. सेम स्टोरी जर याच्याबरोबर लिंक झाली तर त्या स्टॉकचं काय होऊ शकतं
हे मी सांगण्याची बिलकुल गरज नाही आहे. आय होप की तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट कळल्या असतील, पटल्या असतील. तुमचे जे काही डाऊट असतील ते तुम्ही मला विचारू शकता. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचं डिटेल अनालिसिस तुम्हाला हवं असेल तरी कमेंट करा. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस, मी त्याच्यावर डिटेल व्हिडिओ बनवेन आणि तुम्हाला सांगेन की नेमकं त्यामध्ये काय सुरू आहे, कारण स्टॉक 30% क्रॅश झालाय. या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.